विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही प्रॅक्टिस सेट 6.1 शिकलात. त्याच्यात तुम्ही एक थेरम शिकलात, परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम अ सेंटर टू अ कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड. आज आपण प्रॉपर्टीज ऑफ कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स यामध्ये दोन थेरम शिकणार आहोत. फर्स्ट थेरम आहे, कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स of a circle are equidistant from the center of the circle. आपण हा थेरम प्रत्यक्षात प्रूव्ह करूया. कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स ऑफ ए सर्कल आर इक्विडिस्टन्स फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल या स्टेटमेंट प्रमाणे आपण सर्कल ड्रॉ केलंय आणि सेंटर ओ घेतला. या सर्कल मध्ये आपण दोन कॉर्ड दाखवणार. त्या दोन कॉर्ड कुठल्या? ए बी सी डी. आणि ह्या कशा असणार आहेत? कॉन्ग्रुएंट, म्हणजे इक्वल लेंथ असणार ए बी आणि सी डी ची. आपण ए बी सी डी अशा दोन कॉर्ड दाखवल्यात. या दोन्ही कॉर्ड या सेंटर पासून कशा आहेत? इक्विडिस्टंट आहेत. म्हणजेच आपल्याला शो काय करायचंय? सेंटर ओ आहे आणि ए बीचं सेंटर पासूनचं डिस्टन्स ओपी, म्हणून ओपी परपेंडिक्युलर टू ए बी दाखवलाय. बघा, सेंटर पासूनचं ए बीचं डिस्टन्स काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? सेंटर मधून कॉर्डवर परपेंडिक्युलर ड्रॉ केला. सेम या ओ मधून या सी डी वर परपेंडिक्युलर ड्रॉ केला. म्हणजे सेगमेंट ओ पी, सेगमेंट ओ क्यू. हे डिस्टन्स कसं दाखवायचं? आपल्याला इक्वल दाखवायचंय. मग दिलेल्या माहितीप्रमाणे आपण गिवन दिलं सर्कल विथ सेंटर ओ, कॉर्ड ए बी कॉन्ग्रुएंट टू कॉर्ड सी डी लिहिणार आपण इथे. सेगमेंट OP परपेंडिक्युलर टू कॉर्ड AB, सेगमेंट OQ परपेंडिक्युलर टू कॉर्ड CD असं आपण गिवन मध्ये लिहिलं. टू प्रूव्ह काय करायचंय? इक्विडिस्टन्स फ्रॉम द सेंटर. हे ज्या कॉर्ड्स आहेत हे इक्विडिस्टन्स आहेत, म्हणजे OP OQ इक्वल दाखवणार. आलं लक्षात? आता आपण कन्स्ट्रक्शन मध्ये सेगमेंट OA अँड सेगमेंट OD जॉईन केलेत. बघा, therefore I write a construction join segment OA and segment OD. आता बघा, या ठिकाणी दोन ट्रायंगल फॉर्म झालेत. OP परपेंडिक्युलर टू AB म्हणजे 90 डिग्रीचा झाला. म्हणजे हा जो ट्रायंगल OPA आहे हा राईट अँगल ट्रायंगल झाला. सेम OQ परपेंडिक्युलर टू DC म्हणजे OQD ट्रायंगल सुद्धा काय झाला? राईट अँगल ट्रायंगल झाला. बरोबर. पुन्हा या ठिकाणी AO OD AO सेगमेंट AO सेगमेंट OD या काय? रेडिया ऑफ द सेम सर्कल. या सुद्धा कॉन्ग्रुएंट दाखवणार. लक्षात येते? AB कॉर्ड दिलेले, OP परपेंडिक्युलर टू AB असं आहे. आणि आपण एक थेरम शिकलात, परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम अ सेंटर टू अ कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड. म्हणजे या OP परपेंडिक्युलर AB मुळे AB कॉर्डचे दोन पार्ट झालेत, AP आणि PB. आणि हे कसे झालेत? इक्वल्स. परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम अ सेंटर टू अ कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड. AP इज इक्वल टू PB और AP इज इक्वल टू 1/2 AB असं लिहिणार. सेम या ठिकाणी पण बघा, OQ परपेंडिक्युलर टू DC आहे, म्हणजेच DQ इज इक्वल टू QC आपण लिहिणार. लक्षात येते? आता बघा ना, या दोन्ही ट्रायंगल मध्ये दोन्ही ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल झालेत. OA OD रेडिया ऑफ द सेम सर्कल म्हणजेच हायपोटिनियस झाले, ते कॉन्ग्रुएंट आहेत. आणि करस्पॉन्डिंग साइड बघा, AP DQ या सुद्धा कॉन्ग्रुएंट आहेत. म्हणजेच हे दोन्ही ट्रायंगल कुठल्या टेस्टने कॉन्ग्रुएंट असणार? हायपोटिनियस साइड टेस्ट और हायपोटिनियस साइड थेरमने आपण दोन्ही ट्रायंगल काय करणार? कॉन्ग्रुएंट दाखवणार. आता दोन ट्रायंगल जर कॉन्ग्रुएंट असतील तर त्यांचे रिमेनिंग इलेमेंट सुद्धा काय असतात? कॉन्ग्रुएंट. मग आपण सेगमेंट OP कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट OQ लिहू शकतो. म्हणजे OP इज इक्वल टू OQ हे काय झालं? प्रूव्ह झालं. आता आपण प्रत्यक्षात प्रूफ मध्ये बघूया. प्रूफ कॉर्ड AB कॉन्ग्रुएंट टू कॉर्ड काय लिहिणार आहात आपण? CD. हे दिलंय तुम्हाला गिवन इक्वेशन फर्स्ट. आता OP परपेंडिक्युलर टू AB असल्यामुळे AP इज इक्वल टू 1/2 AB लिहिलं.
सेम डी क्यू इज इक्वल टू काय लिहिणार तुम्ही 1/2 DC. याला इक्वेशन 1 नाव दिलंय, याला 2, याला 3. या दोन्ही इक्वेशनला आपण कॉमन रिझन देणार. परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ ए सर्कल टू इट्स कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड. येथे लक्षात. मग फ्रॉम इक्वेशन 1 to 3 इथे पहा 1/2 AB 1/2 DC. इथे कॉर्ड AB कॉर्ड CD इक्वल्स आहेत, म्हणजेच AP आणि DQ काय झालेत सेम. AP इज इक्वल टू DQ फ्रॉम 1, 2 and 3 असं रिझन देणार. मग AP इज इक्वल टू DQ आपण शो केला. आता इन राईट अँगल ट्रायंगल APO अँड राईट अँगल ट्रायंगल DQO बघा इथे APO अँड DQO मगाशी आपण प्रूव्ह केलं बघा. सेगमेंट AP कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट DQ फ्रॉम 4 लिहिलं आपण. हायपोटेनियस AO congruent to hypotenuse DO, radii of the same circle. Hypotenuse congruent, corresponding one side congruent in right angle triangle. Hence, triangle APO congruent to triangle DQO, hypotenuse side theorem. Therefore, segment OP congruent to segment बघा PO म्हणजेच OP करस्पॉन्डिंग साइड याची QO म्हणजेच OQ करस्पॉन्डिंग साइड ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. लक्षात आलं. देअरफॉर OP इज इक्वल टू OQ आपण काय केलंय या ठिकाणी प्रूव्ह केलं. देअरफॉर कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स इन अ सर्कल आर इक्विडिस्टन्स फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल. आता आपण सेकंड थेरम बघणार आहोत. The chords of a circle equidistant from the center of a circle are congruent. बघा या ठिकाणी काय दिलं तुम्हाला. The chords of a circle equidistant from the center of a circle are congruent. मग या स्टेटमेंट प्रमाणे आपण सर्कल ड्रॉ केलं, सेंटर O दाखवला, OP परपेंडिक्युलर टू AB, OQ परपेंडिक्युलर टू CD हे लिहिलं. आणि हे इक्विडिस्टन्स फ्रॉम द सेंटर म्हणजे OP OQ म्हणजे कॉर्ड AB कॉर्ड CD हे सेंटर पासून सारख्या अंतरावर आहेत, म्हणजे OP आणि OQ सारखं दिलंय तुम्हाला. हे दिले आपण बरोबर. असं असेल तेव्हा ह्या कॉर्ड काय असतात कॉन्ग्रुएंट असतात. म्हणजे कॉर्ड AB कॉन्ग्रुएंट टू कॉर्ड CD तुम्हाला काय करायचंय टू प्रूव्ह म्हणजे प्रूव्ह करायचं. लक्षात आलं. मग आपण गिव्हन लिहिलं इन अ सर्कल विथ सेंटर O सेगमेंट OP परपेंडिक्युलर टू कॉर्ड AB सेगमेंट OQ परपेंडिक्युलर टू कॉर्ड CD अँड OP इज इक्वल टू OQ असं लिहिलं. टू प्रूव्ह कॉर्ड AB कॉन्ग्रुएंट टू कॉर्ड CD. या ठिकाणी OA OD जॉईन केलेत, म्हणजे कन्स्ट्रक्शन मध्ये ड्रॉ सेगमेंट OA अँड सेगमेंट OD. आता प्रूफ आपण बघूया. इन राईट अँगल ट्रायंगल OPA बघा OPA मध्ये गेलात तुम्ही आणि OQD मध्ये गेलात बरोबर आहे. OPA अँड OQD लिहिलं बघा. इन राईट अँगल ट्रायंगल OPA अँड राईट अँगल ट्रायंगल OQD हायपोटेनियस OA बघा हायपोटेनियस OA कॉन्ग्रुएंट टू हायपोटेनियस OD. रिझन देणार रेडिया ऑफ द सेम सर्कल. लक्षात रेडिया ऑफ द सेम सर्कल. सेगमेंट OP कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट OQ दिलाच आहे तुम्हाला. OQ कॉन्ग्रुएंट दिलेत गिव्हन. आता या दोन्ही ट्रायंगल मध्ये बघा ना राईट अँगल ट्रायंगल आहे, हायपोटेनियस कॉन्ग्रुएंट आहेत आणि करस्पॉन्डिंग साइड OP आणि OQ ही सुद्धा कॉन्ग्रुएंट दिली तुम्हाला. येथे लक्षात OP OQ कॉन्ग्रुएंट दिले म्हणजेच हायपोटेनियस आणि करस्पॉन्डिंग साइड राईट अँगल ट्रायंगल मध्ये कॉन्ग्रुएंट असेल तर दोन्ही ट्रायंगल हायपोटेनियस साइड टेस्टने काय असतात कॉन्ग्रुएंट असतात. देअरफॉर ट्रायंगल OPA कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल OQD बाय
hypotenuse side theorem. Therefore, segment AP congruent to segment QD, corresponding side of congruent triangle. That is, you also write AP is equal to QD, equation 1. But here OP perpendicular to AB given, means perpendicular drawn from a center to a chord bisect these chords, means AP is equal to PB or AP is equal to 1 half AB. Therefore, I write here AP is equal to 1 half AB, and similarly QD is equal to 1 half CD. You write the reason: perpendicular drawn from the center, perpendicular drawn from the center to a chord bisect the chord by this region. Understand? And what given? AP is equal to QD from first. हे दिलंय तुम्हाला. आता या ठिकाणी बघा ना, AP QD सारखे दिलेत, म्हणजेच 1 half AB is equal to 1 half CD होणार, म्हणजेच AB is equal to CD आपण लिहू शकतो. AB is equal to CD म्हणजेच सिगमेंट AB congruent to सिगमेंट CD, म्हणजेच कॉर्ड AB congruent to chord CD. लक्षात आलं? Hence the theorem is proved.